स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। विविध कारणांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणींचा लाभ थांबला आहे। ज्या महिलांचा लाभ थांबला अशा महिलांसाठी पुन्हा एकदा सरकारने ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार अशा चुकीच्या बातम्या काही माध्यमात आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्हाभरातील महिला या जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात आपला वेळ आणि पैसा खर्च करून चक्रा मारत आहेत। मात्र पुन्हा केवायसी होणार नाही, शासनाकडून असा कुठलाही आदेश किंवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही। त्यामुळे महिलांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी अमोल दिघोळी यांनी केले आहे। मागच्या आठवड्यामध्ये लाडकी बहीणचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ महिलांच्या खात्यावर जमा झालेला आहे। या अनुषंगाने काही प्रसार माध्यमांवर आणि सोशल मीडियावरती काही चुकीच्या अफवा करणाऱ्या बातम्या प्रसारित झाल्या की ज्या महिलांची 31 डिसेंबर पर्यंत करायची केवायसी राहून गेली असेल त्यांनी जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाईन केवायसी करणे अशी अफवा पसरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला जिल्हा कार्यालयामध्ये जमा झालेल्या होत्या। या अनुषंगाने आपण जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रेस नोट प्रसारित केली असून महिलांनी जिल्हा कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही। ई केवायसी ही शासन जेव्हा तुम्हाला पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली जाईल त्यावेळी ऑनलाईनच करता येईल आणि आधार OTPच्या आधारेच करता येईल। धन्यवाद। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।